महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा एकूण देशाच्या राजकारणातही म्हणूयात आपण, शरद पवार नावाच्या व्यक्तीचं कसं गारवून राहिलेलं आहे, कसं असं हातावर सगळं बघितलं, कसं खेळवलं, कसं सगळं हे केलं. मात्र आत्ताची जी परिस्थिती बघता, जो शेवट आपण म्हणतोय का, शेवट जरा वेगळ्या अर्थाने घेऊयात तो शेवट शब्द, की तो खूप असा वाईट पद्धतीने होतोय वगैरे वगैरे, ते आम्हाला आमच्यासारख्या तरुण पिढीला वगैरे सगळं ते दिसतंय. कसं बघताय तुम्ही एकूणच ह्याच्याकडे? नाही, खरं तर काय हा राजकारण हा थोडा सारीपाटाचा खेळ असल्यासारखं असतं की एखाद वेळी आपल्या मनात नसताना एखादा मोहरा सरकवायचा आणि मग तोच प्रधानाला शेह देण्यासाठी किंवा असं असं तो गोट्यांचा जसा खेळ असतो तसा तो असतो. खरं तर मी सांगतो की अजूनही वेळ गेलेली नाही, पण माझ्या मनात पुष्कळदा असा एक थोडा उदास विचार येतो की शरद पवार यांना पंतप्रधान म्हणून पाहण्याचं राहून जातं की काय. म्हणजे ही आमची आकांक्षा म्हणून बोलत नाही, ही देशाची सद्भावना म्हणून मी बोलतो की या देशानं कधीतरी शरद पवार यांना पंतप्रधान म्हणून पाहायलाच पाहिजे आणि घडेलही. आशावाद कधी सोडायचा नसतो, पण अशी सगळ्यांची आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांची जी दूरदृष्टी आहे आणि प्रत्येक राज्याला प्रत्येक भाषेला आणि कुठलाही भाषिक असो, भारताच्या दृष्टीनं एकत्रित कसं बांधून ठेवायचं ह्याचं एक फार मनोमय असं सूत्र त्यांच्या विचारात आहे आणि त्या पद्धतीनं माणसं बांधण्याची हातोटी ही त्यांच्याकडे आहे. आणि संधी आलीही आणि निष्ठून गेलीही, त्याची कारणं ही वेगवेगळी आहेत. पण सगळ्यांचीच खरं जनतेची आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची सुद्धा इच्छा आहे की एकदा ही जी गारुड करणारी त्यांच्याकडं मोहिनी आहे, तर ही कुठेतरी आम्हाला पंतप्रधान म्हणून सुद्धा सुखावून गेली पाहिजे. म्हणून त्यांच्यावर एक मी फार दीर्घ कविता लिहिली होती, पण फक्त एक ध्रुपद मी तुम्हाला सांगतो. प्रेम करावे अन्य कुणावर असा ना आता कोणी, मनावर राज्य करते शरदाची मोहिनी. शरदाची मोहिनी हा शब्द यासाठीच वापरला की एकतर ऋतू म्हणूनही त्या ऋतूची मोहिनी फार मोठी असते, म्हणून नावातच ऋतू आहे. आणि जिथं मोहिनी असते तिथे कधीतरी जादूचा आविष्कार आपल्याला अनुभवता येतोच आणि अनुभवता येईल इतका मी आशावादी आहे.